हॅलो एव्हरीवन, महाट्रान्सको एचा रिझल्ट लागलेला आहे आणि महाट्रान्सको एचा रिझल्ट लागल्यानंतर डीव्ही कधी होणार, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, WR सर्टिफिकेटचं काय, ओव्हरऑल प्रोसेसला किती वेळ लागेल, ट्रेनिंग कधी होईल, ट्रान्सकोला कोणकोणते डिपार्टमेंट आहे, हे सगळे जे डाऊट्स तुम्हाला पडलेले आहेत या डाऊटचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि मेन डाऊट महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्या स्टुडंट सिलेक्शन झाले आहे त्यांनी कोणतं जॉईन करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल माझं इंट्रोडक्शन देते. मी महाट्रान्सको येई स्वाती इवरकर. बघा, महाट्रान्सको महाडिस्कॉम विच इज बेस्ट. आपण पॉईंट बाय पॉईंट सोल्युशन बघूया. महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम मधलं कोणतं बेस्ट आहे. 3-4 पॉईंट आहे, त्यातले 1-2 पॉईंट कॉमन आहे, तर तुम्हाला 2-3 पॉईंटवरूनही तुम्ही कन्क्लूड करू शकता की तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट तुम्ही जॉईन करायला पाहिजे. महाडिस्कॉम हे जे डिपार्टमेंट आहे पब्लिक कॉन्टॅक्ट जनरली राहतो या डिपार्टमेंटला. जसं की फॉर एक्झाम्पल बँकमध्ये कसं पब्लिक कॉन्टॅक्ट राहतो तसंच महाडिस्कॉममध्येही पब्लिक कॉन्टॅक्ट राहतो. आणि महाट्रान्सकोमध्ये तसं नाही आहे. तुम्ही ज्या वर्कप्लेसला वर्क करत असणार तेवढेच लोकांचा तुमचा कॉन्टॅक्ट येईल, बाकी अदर लोकांचा नाही तुमचा काही एक संबंध राहत नाही. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट. त्यामुळे जनरली पब्लिक कॉन्टॅक्ट जॉबमध्ये का थोडं हेडेक वाढते, कारण कोणी पण येतो विचारतो आपल्याला हे कसं आहे हे तसं आहे. त्यांचे सोल्युशन आपल्याला द्यावं लागतात की असं असते तसं असते. आणि तुमचा पब्लिकसोबत कॉन्टॅक्ट आला इट मीन्स पब्लिक तुमची रिस्पेक्ट करणार, तर थोडा रिस्पेक्टेबल जॉब होऊन जातो हा महाडिस्कॉम. पण महाट्रान्सकोमध्ये तसं नाही, तुम्हाला कोणी ओळखत नाही. तुमचं जे वर्क प्लेस असेल तिथेच तुम्हाला ओळखतील किंवा तेच लोक तेवढ्यातच तुम्हाला वर्क करायचं आहे. तर हा एक पहिला डिफरन्स आहे. सेकंड आहे वर्क लाईफ बॅलन्स. तर महाडिस्कॉमपेक्षा महाट्रान्सकोमध्ये वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे. हा म्हणजे जनरली ज्यांनी वर्क केलेलं आहे महाडिस्कॉम महाट्रान्सको दोन्ही ठिकाणी, किंवा मग काही असे पण आहे ज्यांनी म्हणजे सिनियर्स आहे महाडिस्कॉमचे, त्यांनी वर्क केलेलं आहे किंवा पेक्षा मोठ्या पोस्टवर पासून त्यांनी स्टार्टिंग केलं, आज चांगल्या पोस्टवर आहे. त्यांचंही तेच म्हणणं आहे की महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम दोन्ही ठिकाणी जर सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही महाट्रान्सको जॉईन करा. तर माझ्याकडून तुम्हाला हेच सजेशन आहे की महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम दोन्ही ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही महाट्रान्सको जॉईन करा. बाकी तुम्ही हे जे पॉईंट सांगितले तुम्हाला 2-3 त्यावरून तुम्ही कन्क्लूड करू शकता. आणखी एक पॉईंट आहे त्याच्यात पोस्टिंगचा. तर पोस्टिंग एकदम नियर टू टाउन जर पाहिजे असेल तर महाडिस्कॉममध्ये सोपं आहे कम्पेअर टू महाट्रान्सको. महाट्रान्सकोमध्ये काय आपले सबस्टेशन जे आहे जनरली तालुका किंवा त्याच्या वरच्या लेवलला राहतात. महाडिस्कॉममध्ये तसं नाही, छोट्या छोट्या गावामध्ये पण सबस्टेशन असतात. त्यामुळे नियर टू टाउनमध्ये तुम्हाला महाडिस्कॉममध्ये भेटून जाते पोस्टिंग. पण महाट्रान्सकोमध्ये जनरली 132 केवीचं सबस्टेशन तालुका लेवलला असते. तर तालुका लेवलला 132 सबस्टेशन असते, पण 132 केवीला एईची पोस्टिंग नसते. त्याच्या वरती 220 केवी किंवा अबव तिथे एईची पोस्टिंग राहते. त्यामुळे तालुका अँड अबव लेवललाच तुमची पोस्टिंग होईल महाट्रान्सकोचा जर विचार केला. आणि तुमच्या नियर टू होमटाऊनला जर तुम्हाला पोस्टिंग तिथे व्हॅकंट पोझिशन नसणार, तुम्हाला दूर पण पाठवू शकतात. अकॉर्डिंग टू व्हॅकंट पोझिशन तुमची पोस्टिंग होत असते. तुम्ही जो ॲड्रेस मेन्शन करतात तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट दिल्यानंतर, तर त्या ॲड्रेसनुसारच पोस्टिंग होत असते दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. परत सॅलरी जर बघितले तर दोन्ही ठिकाणी नियर अबाउट सेमच आहे. तर हे सगळे पॉईंट कन्क्लूड करून माझ्याकडून तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. जर दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल तर महाट्रान्सको तुम्ही जॉईन करू शकता. अदरवाईज हे जेवढे पॉईंट तुम्हाला सांगितले त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं कन्क्लुजन काढू शकता. ओके, देन आता महाट्रान्सकोवर फोकस करूया आपण. डीव्ही कधी होणार आहे. तर डीव्ही जो आहे जनरली आमचा 15 ते 20 दिवसामध्येच झाला होता. डीव्हीच्या 4 ते 5 दिवसाच्या आधी तुम्हाला ते सांगतात. डीव्ही जनरली मुंबईला होतो. ठीक आहे, तर डीव्ही तुमचा पण 15 ते 20 दिवसात होण्याचे चांगले चान्सेस आहेत. डीव्ही नंतर आम्हाला 7 ते 8 मंथ्स लागले होते ट्रेनिंगला, म्हणजे जॉईनिंग जेव्हा त्यांनी दिली तेव्हा आम्हाला 7 ते 8 महिने लागले. पण तेव्हा एक व्हॅलिड रिझन होतं, केस चालू होती त्यामुळे. पण आता तसं काही नाही आहे, त्यामुळे तुमची प्रोसेस लवकर होईल. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार त्याच्यामध्ये आपण बघूया. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार तर डोमेसाईल सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट अँड मार्कशीट ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. जर तुमचं डिप्लोमा झालेलं असेल तर डिप्लोमाच्या सगळ्या मार्कशीट घेऊन जायच्या. परत डिप्लोमा सर्टिफिकेट सुद्धा, SSC बोर्ड सर्टिफिकेट ज्यावर डेट ऑफ बर्थ मेन्शन असते ते, किंवा मग ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ तेही तुम्ही नेऊ शकता. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर पण डेट ऑफ बर्थ अवेलेबल असते. कास्ट सर्टिफिकेट, कास्टमधून जर अप्लाय केलेलं असेल तर कास्ट व्हॅलिडिटी, परत व्हॅलिड नॉन क्रिमिलियर,
मेडिकल किंवा PWD सर्टिफिकेट जर तुम्ही त्याच्यातून अप्लाय केलेलं असेल, अदर कॅन्डिडेटला ते लागत नाही. स्पोर्ट सर्टिफिकेट स्पोर्टमधून अप्लाय केलेलं असेल तर EWS मधून जर अप्लाय केलेलं असेल तर मराठी लँग्वेज सर्टिफिकेट म्हणजे आपलं जे 10चं सर्टिफिकेट 10ची जी मार्कशीट असते त्याच्यामध्ये मराठीचा सब्जेक्ट जर असला तर तेच आपलं मराठी लँग्वेज सर्टिफिकेट असते. चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट जर नेम चेंज केलं असेल लग्नानंतर वगैरे तर ते. सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन ऑफ एक्झामिन टू राईट, हे अशी जर केस असेल इन केस तुमची तर त्या केसमध्ये हेही सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ठीक आहे, तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे. तुम्ही आत्ताच तुमचे हे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा. परत त्याच्या 2 सेट ऑफ झेरॉक्स तुम्ही तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर काही घाई गडबड होणार नाही आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्मूथली होऊन जाईल. ठीक आहे, एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्ही प्रॉपरली ठेवा. 2 सेट ऑफ झेरॉक्स पण ठेवा. ठीक आहे, आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन आपला. WR सर्टिफिकेटचं काय? WR सर्टिफिकेट म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तुम्हाला वेगळं असं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आहे. ओव्हरऑल प्रोसेसला किती वेळ लागेल? DV होणार, याच्यानंतर तुमचा DV होणार आहे. DV झाल्यानंतर परत एक ओव्हरऑल लिस्ट लागेल. त्यानंतर मग तुमचा एक परत ऑर्डर येईल जी ट्रेनिंगची ऑर्डर असते. तर अशी प्रोसेस होते. या पूर्ण प्रोसेसला नियर अबाउट आमच्या वेळेस तर भरपूर टाइम लागला, पण या वेळेस असं काही व्हॅलिड रिझन नाही आहे, त्यामुळे लवकर ही प्रोसेस होईल. तर आयडियली जर विचार केला तर 2 to 3 मंथमध्ये ही प्रोसेस व्हायला पाहिजे. तुमचा 8 ते 10 दिवसा किंवा 15 दिवसामध्ये तुमचं DV होऊन जायला पाहिजे. आयडियली 2 to 3 मंथ तुम्हाला ट्रेनिंग जॉईनिंगला होईल. ठीक आहे, तर ओव्हरऑल प्रोसेस तर तुम्हाला 2 to 3 मंथ लागेल. ट्रेनिंग कुठं होईल? तर ट्रेनिंग जे आहे ते आमचं NPTI फरीदाबादला झालं होतं. ट्रेनिंग होतं 45 डेजचं, पण सुट्ट्या जर पकडल्या तर ते कम्प्लीट झालं होतं 2 मंथ लागले होते. तर यावेळेस हे ट्रेनिंग NPTI फरीदाबादलाच होईल का? तर हे सांगता येत नाही. हे ट्रान्सकोची ऑथॉरिटीज डिसाईड करते की त्यांना आता ट्रेनिंग कुठं ठेवायचं आहे. आमच्या आधीच्या ज्या बॅचेस होत्या त्यांचं ट्रेनिंग तिथे झालं नव्हतं. त्यांचं रिजनल ट्रेनिंग सेंटरचे असतात तिथेच त्यांचं ट्रेनिंग झालं होतं. पण आताच्या या बॅचला ते कसं करणार आहेत हे ट्रान्सकोच डिसाईड करेल. त्यामुळे एक्झॅक्ट तुम्ही असं पकडून चालू नका की माझं इथेच ट्रेनिंग होईल, एवढ्या दिवसाचं होईल, हे सांगता येत नाही. चेंजेस पण असू शकतात याच्यामध्ये. ठीक आहे, ट्रेनिंग रिलेटेड तुमचा पॉईंट कव्हर झाला असेल. ट्रान्सकोला कोणते डिपार्टमेंट आहेत आणि AEची पोस्टिंग कुठे होते, हे 2 पॉईंट तुमचे बाकी आहेत. आता डिपार्टमेंट्स, तर डिपार्टमेंट्सचा जर विचार केला तर पहिलं डिपार्टमेंट आहे O&M, ऑपरेशन अँड मेंटेनन्स. सेकंड डिपार्टमेंट आहे प्रोजेक्ट. थर्ड आहे टेस्टिंग आणि फोर्थ आहे, एक विसरले मी, HVDC. तर हे 4 डिपार्टमेंट आहे आणि 4 डिपार्टमेंटला पोस्टिंग AEची होत असते. तर जनरली जर विचार केला तर मॅक्झिमम स्टुडंटचं जे पोस्टिंग होते ते O&Mला होते. ठीक आहे, काहींची HVDCला पण होते, टेस्टिंगला पण होते, प्रोजेक्टला पण. या रेशोच्या कंपॅरिझनमध्ये O&Mचा रेशो जो आहे तो जास्त आहे. ठीक आहे, याच्यामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला जायची गरज नाही आहे. सुरुवातीला तुम्ही जो काही ॲड्रेस टाकता, ॲड्रेसच्या अकॉर्डिंग नियर टू प्लेसेसमध्ये कुठं व्हॅकंट पोझिशन आहे. जर तिथे व्हॅकंट नसली तर जिथं कुठं व्हॅकंट पोझिशन असेल तिथे तुमची पोस्टिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग नसते होत पोस्टिंग की तुम्हाला O&Mच पाहिजे किंवा प्रोजेक्ट पाहिजे, टेस्टिंग पाहिजे, HVDC पाहिजे. तुम्हाला ते काही विचारत नाही. जनरली HVDCला सॅलरी जास्त असते, त्यामुळे स्टुडंट विचारतात की HVDCला पोस्टिंग कशी घेतात, पण तसं काही आपल्या हातात नसते. ते रँडम HVDCला आमच्या वेळेसचे स्टुडंट जे काही होते त्यांना जे पोस्टिंग दिली होती ते रँडम दिली होती, असं काही डिसाइडेड नव्हतं. त्यानंतर O&M. आता O&Mचं मी थोडं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते, जास्त नाही. तर तुम्हाला गरज नाही एवढं जास्त डिटेलमध्ये जायची, पण एक क्युरिओसिटी राहते कोणकोणते डिपार्टमेंट आहे, कुठं गेलं तर चांगलं राहील, कुठे वर्क प्रेशर कसं आहे, असे थोडंसं डाऊट राहतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, पण मॅक्झिमम तुम्हाला जे सांगितलं की मॅक्झिमम पोस्टिंग जी होते ती O&Mलाच होते, म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स. त्याच्यामध्ये सब डिव्हिजन राहतील, त्याच्यामध्ये सबस्टेशन आणि लाईन. ठीक आहे, सब डिव्हिजन राहतात. मेन जे स्ट्रक्चर आहे आपलं ते असते झोन, सर्कल, डिव्हिजन आणि सब डिव्हिजन. तर या सगळ्या ठिकाणी झोन लेवलला, सर्कल लेवलला, डिव्हिजन लेवलला, सब डिव्हिजन लेवलला सगळ्या ठिकाणी AEची पोस्टिंग असते. आणि झोनचं ऑफिसचा जर विचार केला तर झोन ऑफिसला किंवा सर्कल ऑफिसला, डिव्हिजन ऑफिसला, तर ऑफिसलाही पोस्टिंग असतात. ऑफिसचा जॉब म्हणजे नियर अबाउट मंडे टू फ्रायडे असतो आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते. सबस्टेशनमध्ये तसं नसते. सबस्टेशनला 220 kV आणि अबावला AEची पोस्टिंग असते. तिथे तुम्हाला शिफ्ट जॉब असतो आणि मॅक्झिमम स्टुडंटला जनरली शिफ्ट जॉबच भेटतो किंवा सबस्टेशनलाच पोस्टिंग राहते. ठीक आहे, लाईन सब डिव्हिजन आहे, तिथे पण
तिथे पण एईची पोस्टिंग असू शकते. ठीक आहे. तर हे सगळं ओव्हरऑल मी तुम्हाला सांगलं. इन डेप्थमध्ये गेली नाही, कुठं किती व्हॅकन्सी असतात, काय असते, एवढं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायची काही गरज नाही. असं त्या ओव्हरऑल फक्त तुम्हाला समजावं म्हणून हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी इन डेप्थ तुम्ही जाऊ नका. तर बाकी याच्या अवांतर तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता. बाकी तुमचं सिलेक्शन झालं आहे ट्रान्सकोला, तर तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. खरंच हा जेव्हा रिझल्ट लागतो तो मोमेंट खूप स्पेशल असतो आणि तुम्ही फील केलंच असेल की किती स्पेशल असतो तो मोमेंट. तर सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. एन्जॉय युअर सक्सेस. आणि ज्यांचं महा ट्रान्सकोला नाही झालं, महा डिस्कॉमला झालंय, त्यांनी स्ट्रेस घ्यायची काही एक गरज नाही आहे. तुमच्या हातात खूप चांगला जॉब आहे. एक गव्हर्नमेंट जॉब तुमच्या हातात आहे. नाही झालं तर नाही झालं ट्रान्सकोला, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता. आणि सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.